आपलं आलमेगाव छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इकडे झालाय आणि तिथंच आपले छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई त्याचं पहिली देवराई इथं उद्घाटन झालं. आलमेगावातल्या सगळ्यांचं खूप अभिनंदन. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आलमेगावातल्या लोकांचं मी फक्त मागे येऊन गेलो होतो आणि इतका चांगला रिस्पॉन्स मी आत्तापर्यंत महाराष्ट्रात बऱ्याच वेळा होतं की 2-3 वर्ष जातात ते सगळं बरोबर व्हायला. पण ह्या गावातल्या लोकांनी एका वर्षातच एवढी चांगली तयारी दाखवली आणि एकदम परीक्षेत पास झाले. आणि त्यांचं नशीबचं की त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायथ्याशीच त्यांना ही देवराई करायला मिळाली. त्यामुळे एक अजरामर गोष्ट आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे. मला खूप आनंद आहे. फॉरेस्टचे प्रशांतजी खाडे, डीपो अमृत शिंदे, सहाय्यक वनरक्षक प्रदीप चव्हाण, आरएफओ, ही लय असतात सगळ्यांची नावं खालची वरची. सगळ्यांबद्दल एकदाच बोलतो, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आम्ही आभारी आहोत. ब्रह्मे काका, तुम्ही ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या बेनके साहेब, डोके साहेब, ज्ञानदा शिक्षण संस्था, तुमच्या मुलांनी चांगलं काम केलं. पूजाताई, पुणे जिल्हा बँक संचालिका, लहू थाटे, API, बाळूशेठ नायकवाडी उद्योजक. बाळूशेठ म्हणजे काय, तर तुम्हाला कंपल्सरीच काम करायला होणार आहे ना. यांचं काय, हे सगळ्यांनी या गावातल्या सगळ्यांचे कुठं परदेशात आहे, बाजूला आहेत, इकडे आहेत, तिकडे आहेत, कुठं काम करतात आणि इकडे लक्ष दिलं पाहिजे. हा त्यांचंच काम आहे. आम्हाला पण तुमच्या गावात घ्या, मग आम्ही पण चांगलं काम करतो. तुम्ही सगळ्यांनी इकडे काम कराच. आलमे ग्रामस्थ, आलमे देवराईचे सगळे मावळे, ही मुलं जे काम करतायत, ती मुलगी जॉईन झाली, ती छान बोलली तू. आणि ह्या इच्छेने सगळ्यांनी काम करायला पाहिजे. कारण झाड वाढताना बघितलं ना, ते मेडिटेशन केल्याचा आनंद मिळतो. देऊळ वाढताना कधी बघितलंय का तुम्ही? पण झाड वाढताना बघितलंय ना. देवळात काय खायला मिळतो? प्रसाद. प्रसाद कुठून येतो? झाडापासून ना. म्हणजे जे पण आपण आईनं जन्म दिल्यानंतर जे काय आपण आहोत ते फक्त ऑक्सिजन आणि अन्नामुळे आहोत. आणि आईनं जन्म दिल्यानंतर फक्त झाडच आपल्याला वाचवतं. त्यामुळे सेलिब्रिटी मोठा कोणी नाही, मोठे कोणी नाही, छोटे कोणी नाही. गावातल्या लोकांनी कोणाला वाटत असेल मी खूप श्रीमंत, कोणाला वाटत असेल मी मोठ्या हुद्द्यावर, किंवा पोलीस, फॉरेस्ट डिपार्टमेंट, सगळ्यांना वाटत असेल सगळ्यांना ऑक्सिजन लागतो, सगळ्यांना अन्न लागतं. आणि सावली कोणीच देऊ शकत नाही. मोठा साहेब सावली देतो का? झाडाखालीच सावलीला बसायला लागतं का ना आपल्याला. AC मध्ये बसल्यापेक्षा झाडाखाली सावलीत बसलं तर चांगलं वाटतं का नाही? त्यामुळे झाडापेक्षा मोठं कोणी नाही. आपण सगळ्यांना झाडं वाढवायचे. सह्याद्री देवराईचे सर्व कार्यकर्ते आलेत, मला लय कौतुक आहे त्यांचं. म्हणजे निस्वार्थपणे काम कसं करावं हे ह्यांच्याकडून शिकलं पाहिजे. ते सगळे तुमचा मोहाडीचा दत्ता असेल, सुपर्ण म्हणजे चांगलं पर्ण ना, ह्याचं नाव सुपर्ण आहे, ह्याच्या नावातच सुपर्णता आहे. त्यामुळं ते एक आमचं चांगलं पान आहे सह्याद्री देवराईचं. त्याला खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी. त्यांनी सगळं खूप मनापासून हे सगळं करून घेतलेलं आहे, जुळून घेतलेलं आहे. मी काय जबाबदारी मला जमेना की मी त्याला सांगतो की हे तू बघ आता पुढे काय करायचं नाही. सिद्धार्थ आलाय, दत्ताने जर कामाल करून दाखवलं. तुम्ही एकदा मोहाडीला जाऊन बघा. आम्ही पहिलं झाड लावायला गेलो होतो, आता तिथं हजारो झाडं मोठी झाली. त्यांनी सगळ्या संकल्पना चांगल्या राबवल्या. त्यामुळे तुम्ही सगळे तसं करा. आणि मुख्य म्हणजे स्त्रियांनी, महिलांनी, सगळ्यांनी शनिवारी तिकडे यायचंय, पोरांना घेऊन यायचंय, झाडाची जबाबदारी घ्यायची. वेली गवतं सगळं आपण, तुम्हाला जे कमी पडेल ते मी देणार, तुम्ही काही काळजी करू नका. सरपंच शीतल फोडसे, राहुल फोडसे आणि आजी माजी सरपंच, तुमच्या गावातले अजून कोण असतील त्या सगळ्यांचं आम्ही खूप आभार कशाला मानायचे तुमचे, आहे ना. तुम्हीच आमचे आभार माना. हो, लयच कौतुक होतं रे, उलट होतंय ते. तर तुम्ही सगळ्यांनी चांगलं काम करताय, आम्हाला खूप आनंद आहे. ग्राम विकास समिती अध्यक्षा किरण शिंदे, तंटामुक्ती अध्यक्षा वंदनाताई, सगळ्या ताईनी, अक्कानी, आईनी, आजीनी, मामीनी, काकीनी, वंजी, सगळी नाव असेल. सगळ्यांनी झाडं वाढवायचे. मला खूप आनंद झाला इथं येऊन. आणि आम्ही परत इकडे येणार आहे. तुमची प्रगती कशी होणार आहे ते बघणार आहे. इथं खूप फळं लावणार आहेत, आयुर्वेदिक झाडं लावणार आहोत आणि असे उपक्रम आपण जास्तीत जास्त करू. आज विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं की हडपसरवरून एक वड कापला होता, तोडला होता, तो साताला नेऊन लावला. त्याचा 4था वाढदिवस. आपण पोरांचे वाढदिवस करतो तसं आज त्याचा 4था वाढदिवस आपण साताला जाऊन करणार आहे. आणि उद्या त्या वाढदिवसाला मला लगेच पळायचं आहे तिकडं. ते आमचं बाळ तिकडं वाट बघते. तर आणि उद्या बाळूंच्या झाडाचं लग्न पण आहे. तर जास्त काही बोलत नाही आता. आता काय पुढे शैलेंद्रचं गाणं आम्ही नाही, आभार आधी म्हणून मग गाणं घेऊन समाप्त करूया ना.